चला तर बनवूया आज पंक्तीत मिळणारा असा मसाले भात। सर्वात आधी कुकरमध्ये तेल टाकून घेतले, त्यात जिरं आणि मोहरी घातली। ते झाल्यानंतर कांद्याची पात टाकली आहे मी। कांद्याच्या पातीऐवजी तुम्ही कांदासुद्धा वापरू शकता। कांदा परतल्यानंतर त्यात पालक घालायचं, पालक परतून घ्यायचं छान। ते परतून झाल्याच्या नंतर त्यात थोडा वांगे आणि बटाटे, एक वांगं आणि एक बटाटा घातलाय मी। ते थोडा वेळ परतून घ्यायचं। परतून झाल्यानंतर त्यात शेंगदाणे घालायचे, 2 टेबलस्पून तिखट घातलंय, 1 चमचा हळद घातलंय। इकडे मी मुगाची डाळ आणि तांदूळ असं स्वच्छ धुवून घेतलंय आणि ते घातलंय कुकरमध्ये। मुगाच्या डाळीच्या ऐवजी तुम्ही दुसरी कुठलीही डाळ वापरू शकता। ते छान परतून घेतलंय। त्यामध्ये 1.5 ग्लास असं पाणी घातलंय मी। तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही पाणी घालू शकता। वरून मीठ घातलंय आणि गरम मसाला घातलाय आणि कुकर बंद करून 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या। तुमचा मसाले भात असा तयार आहे। रेसिपी बघण्यासाठी धन्यवाद। लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।